मागील 2 ते 3 दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। पुणे, मुंबई, नाशिक, मराठवाडा, कोकण आणि विदर्भात धो-धो पाऊस कोसळत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि अजूनही परिस्थिती जैसे ते आहे। पुढील 4 दिवस राज्यात पावसाची अशी स्थिती राहणार आहे। मुंबई हवामान विभागाने राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय। मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट, राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। हवामान खात्याने स्थानिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केलेले आहे। 21 मे रोजी कर्नाटक किनारपट्टीजवळ पूर्व मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे। त्याचा परिणाम महाराष्ट्रात होऊ शकतो। कर्नाटक किनारपट्टीजवळ तयार होणाऱ्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे। पुढील 4 दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। आयएमडीच्या हवामान अंदाजानुसार 22 मे पासून कर्नाटक किनारपट्टीवरून हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे। 25 मे पर्यंत ते आणखी तीव्र होऊन महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढवेल। गेल्या 2 आठवड्यांपासून राज्यात मान्सून पूर्व, मध्यम सरी आणि मेघगर्जनेसह पाऊस पडतोय। आयएमडीने यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता वर्तवली आहे। पुढील 4 ते 5 दिवसात केरळमध्ये मान्सून धडकण्याची शक्यता आहे, तर 10 तारखेला मान्सून महाराष्ट्र व्यापेल। जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून तळ कोकणात धडकण्याची शक्यता आहे। मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील 48 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहू शकतं। मुंबईत आकाश सामान्यतः ढगाळ राहील आणि मध्यम ते मुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती कशी आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे पावसाचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील।